चला आता सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. आराध्या, यश, रिद्धी, ममता, लक्ष, जिज्ञासा, आयशा. ओके, आपण सुरुवात करूया फर्स्ट स्टँडर्ड पासून. ओके, सगळे स्कूल मधून आले ना घरी? आज फिजिकल स्कूल चालू झालं तुमचं आजपासून. जिज्ञासा ओके, झाला. आयुष्याचं झालं. ऑनलाईन झालं की फिजिकल? ऑनलाईन. ऑनलाईन, ओके ओके. ओके, आवाज क्लिअर येतोय? सगळ्यांना आवाज येतोय माझा? येस, ओके. चला, फर्स्ट स्टँडर्ड, पे अटेन्शन ओव्हर हिअर. ममता, त्यानंतर रिद्धी, आराध्या, यश. पे अटेन्शन. तिथे बुक नाही. काय झालं? बुक नाही. हे वर्कबुक आहे. हे वर्कबुक आहे. हे मोस्टली कुणाकडेच नाहीये, पण यातून तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक पेक्षा तुमचे जे पुस्तक आहे त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास शिकायला मिळतो. अभ्यास तोच आहे, फक्त जास्त प्रकारची गणित वर्कबुक मधून सोडवता येतील तुम्हाला. ओके, व्यवसाय आहे हा. चला, इंट्रोडक्शन ऑफ रायटिंग ऑफ 10. आज आपल्याला काय शिकायचं आहे? 10. सो चला, किती ऑब्जेक्ट्स आहेत मला काउंट करून दाखवा. आराध्या, काउंट द अम्ब्रेलाज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 umbrella. 10 umbrella. Mamta, count that lollipop. Yes, Mamta. 10. Lollipop. 10. Yes. Okay. Then Riddhi, butterflies. 10 butterfly. Yash, apples. Yash. 10 apple. Okay. So these all are 10 objects, right? So how to write 10? आता जसं आपण 9 पर्यंत तुम्ही शिकला आहात ऑलरेडी लिहायला तुमच्या केजीज मध्ये असताना, पण आपल्याला तुमच्या सिलेबसच्या थ्रू जावंच लागणार. त्यामुळे अशा प्रकारे अ स्ट्रेट लाईन अँड अ सर्कल. 10 स्ट्रेट लाईन अँड अ सर्कल. आणि 10 चं स्पेलिंग लिहायचं आहे TEN. 10. ओके, पूर्ण पेज भरून नंबर 10 आणि 10 चं स्पेलिंग तुम्ही लिहायचं आहे. ओके, फर्स्ट स्टँडर्ड समजलं काय करायचंय? फर्स्ट स्टँडर्ड अंडरस्टूड? Yes. हा, नंबर Teacher. 10. नंबर 10 आणि त्याचं स्पेलिंग. चला, स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग. त्यानंतर आपण पुढचा पार्ट घेणार आहोत. ऍक्टिव्हिटीज आहेत नंबर 10 शी रिलेटेड, त्या आपण घेणार आहोत. ओके, चला नंबर 10 लिहायला सुरुवात करा. सेकंड स्टँडर्ड. इथे लिहायचे ना? हो, नंबर 10 लिहा आणि 10 चं स्पेलिंग लिहा पूर्ण पेज भरून. देवांक, वल्लभ, टीचर स्क्रीन दाखवा. जिज्ञासा. नंबर लिहायचा आहे फक्त. मी इथे दाखवलंय फक्त. अशा प्रकारे तुमचा पूर्ण पेज भरून लिहा. ओके, आणि पेन त्यांचं वाचन. हो, अशा प्रकारे TEN 10, नंतर परत TEN 10, असं पूर्ण पेज भरून. समजलं?
समजलाय का ममता? यस टीचर. हा लिहा. सेकंड स्टँडर्ड आयशा, जिज्ञासा, वल्लभ, पे अटेन्शन. कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स. ओके, याचा अर्थ काय होतो ते आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला एक छान पोयम आहे बघा, अ पिकनिक. सगळ्यांना पिकनिकला जायला आवडतं ना? येस. यस टीचर. हा, तसेच हे ॲनिमल्स देखील पिकनिकला गेलेले आहेत बघा. Once in a forest, at a potluck for 7, each brought a dish by all to be eaten. Rabbit came a hopping, the first of lot. प्रत्येक वेळी जिथे तुम्हाला वेगळं लेटर दिसतंय, वेगळा शब्द म्हणजे पिंक कलरचा शब्द दिसतोय, तिथे नीट लक्ष द्या. Rabbit came a hopping, the first of the lot. But oh, in the hurry his tiffin he forgot. म्हणजेच एकदा पिकनिक करायची ठरवली जंगलामध्ये आणि सगळ्यांनी ठरवलं की सगळेजण आपापला डब्बा, खाऊचा डब्बा जसा आपण घेऊन जातो ना, तसा आपापला डब्बा घेऊन यायचा असं ठरवलं. मग फर्स्ट कोण आला? पहिला कोण आला? ससा. ससा उड्या मारत मारत आला, पण एवढ्या घाईत आला की तो त्याचा डब्बा घरीच विसरून आला. सेकंड वॉज अ डिअर, गोल्डन अँड स्विफ्ट, विथ टेंडर ग्रीन ग्रास, बॅक लाईक अ गिफ्ट. सेकंड कोण आलं? दुसरं कोण आलं? डिअर. ओके, हरिण आलं. हरिण मस्त गोल्डन आणि स्विफ्ट कलरचं, स्विफ्ट होतं, छान एकदम डौलदार होतं आणि त्याने गळ्यात बॅग लटकवून आणली होती एका गिफ्ट प्रमाणे, ज्यामध्ये त्याने हिरवं हिरवं ताजं ताजं गवत आणलं होतं, जो त्याचा आवडता खाऊ आहे. Monkey came third with a basket of veggies swinging from the trees with so much ease. तिसरं कोण आलं? मंकी आला. मंकीने काय आणलं होतं? वेजीज, बास्केट ऑफ वेजीज. आणि तो मंकी एकदम इझिली इकडून तिकडून झाडावरून उड्या मारत मारत त्या जागेपर्यंत पोहोचला होता. Fourth came cow swinging her tail, happy she could bring her yummy carrot cake. मग नंतर कोण आलं? चौथी आली गाय. गाय मस्त शेप हलवत आली आणि ती खूप खुश होती, कारण तिने तिचा आवडता गाजरचा हलवा आणला होता. A bundle on his trunk, elephant came fifth. The bundle was of sugar cane. Oh, what a thrill! नंतर एक मोठा बंडल घेऊन एलिफंट आला, त्याच्या सोंडेमध्ये धरून. आणि तुम्हाला माहितीये तो बंडल कशाचा होता? शुगर केन, म्हणजेच उसाचा बंडल होता. Sparrow was sixth with corn on the cob. Corn on the cob. Seventh with roasted gram. Strutted in peacock. Strutted in peacock. नंतर सिक्स्थ वन कोण होता? एक स्पॅरो. स्पॅरो काय घेऊन आली? मका. सेवेंथ होता पिकॉक. पिकॉक घेऊन आला रोस्टेड ग्रॅम, म्हणजे भाजलेले चणे. 7 happy picnickers shared the dishes 6. A better feast you couldn't have wished. मग हे 7 हॅपी हॅपी पिकनिकर होते, पण सस्याने काहीच आणलं नव्हतं, म्हणून त्यांच्याकडे डिशेस किती झाल्या होत्या? 6 डिशेस झाल्या होत्या आणि त्या सगळ्यांनी मस्त वाटून खाल्ल्या आणि ते त्या दिवशी खूप खुश होते. आता बघा, हिअर द वर्ड्स 6, 7 आर कार्डिनल नंबर विच गिव्ह द व्हॅल्यू. बघा आता या पोएम मध्ये हा एक 7 नंबर आहे, SEVEN 7, आणि शेवटी एक नंबर आला आहे हा 6, SIX 6. या नंबरला काय म्हणायचं माहितीये? कार्डिनल नंबर. कार्डिनल नंबर, कारण त्याच्यामुळे आपल्याला काय कळते? ओके, त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्यू कळते. व्हॅल्यू म्हणजे 7 पिकनिकर्स म्हणजे
7 प्राणी होते जे पिकनिक करायला जाणार होते. 6 या नंबरवरून आपल्याला काय कळतंय की त्यांनी 6 डिशेस आणल्या होत्या. मग हे जे नॉर्मल नंबर आहेत ज्याच्यामुळे जे आपण मोजू शकतो त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्यू समजते त्याला आपण कार्डिनल नंबर म्हणायचा आहे. कार्डिनल नंबर. बट 6th, 7th are ordinal number that give the order in a sequence. मग हे जे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ हे नंबर आहेत ना ज्याला TH लागलाय त्याला काय म्हणायचं आपण का ऑर्डिनल नंबर, कारण त्याच्यामुळे आपल्याला ऑर्डर समजते. पहिला आला, दुसरा आला. ओके, येस, अंडरस्टूड. ऑर्डिनल अँड कार्डिनल नंबर. Yes. हा, कार्डिनल नंबर म्हणजे तुमचा नॉर्मल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण तुमचा ऑर्डिनल नंबर असेल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ, नाईन्थ, टेन्थ. आतापर्यंत तुम्ही प्रेझेंटी मार्क करताना पण असं चुकत होता ना. बघा इकडे, बघा सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्ही कसे लिहत होतात? जे फर्स्ट लिहत होते ते असं लिहितात, फर्स्ट FI1 आणि ST. सेकंड वाले पण तसेच लिहित होते, सेकंड वाले पण STच टाकायचे वरती. पण असं नाही, सेकंड हा एक ऑर्डिनल नंबर आहे ज्याच्यासाठी आपण ND लिहितो. थर्ड साठी आपण RD लिहितो. फोर्थ साठी आपण TH लिहितो. ओके, अशा प्रकारे हे आहेत तुमचे ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर. अंडरस्टूड? सगळ्यांना समजलेत? बघा पुढे काही ऍक्टिव्हिटी आहे ती लक्ष घ्या. त्या अगोदर मला सांगा, सगळ्यांना कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर समजलेत का? कोणाला काही डाऊट असेल तर आत्ताच विचारा. Yes, teacher. ऑर्डर मध्ये असतात ते ऑर्डिनल, ऑर्डर मध्ये असतात ते ऑर्डिनल, आणि जे आपले नॉर्मल नंबर असतात त्याला म्हणायचं कार्डिनल. ओके, लक्षात राहील ना सगळ्यांच्या? चला आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया काय आहे. त्याच्यावर बेस्ड काही क्वेश्चन आन्सर असतील तर ते सॉल्व्ह करूया, सो दॅट तुम्हाला एकदम नीट लक्षात राहील. चला, इथे चित्र दिसतंय, कसलं चित्र आहे हे सांगा. काय चालू आहे तिथे? Racing Racing. competition. Yes. Okay. In the picture above, how many children are taking part in running race? बघा किती चिल्ड्रन आहेत रनिंग रेस मध्ये? 5. मग 5 म्हटलं ना तुम्ही, मग 5 हा कार्डिनल नंबर आहे. ओके, हा कार्डिनल नंबर आहे. आता आपल्याला ऑर्डर शोधायची आहे. बघा, व्हॉट वॉज सौरभ's रँक इन द रेस? सौरभ कुठे आहे? बघा सौरभचा नंबर कितवा आहे या रेस मध्ये? Fifth. So fifth is an ordinal number. Who comes first? फर्स्ट कोण आलाय? Sachin. निखिल. सचिन कुठे आहे त्याच्यात? वाचता येते का? येस. हु वॉज फोर्थ? फोर्थ कोण आहे? फोर्थ कोण आहे? स्पेलिंग वाचा नीट आणि शब्द आठवा. बघा, फोर्थ कोण आहे? येल्लो कपडे घातलेला मुलगा फोर्थ आहे. नाव वाचा त्याचा. जिज्ञासा. SHAKL. शकील. ओके ओके, चला मग हे क्वेश्चन आन्सर लिहा, त्यानंतर आपण हे सॉल्व्ह करूया. पेज नंबर आहे तुमचा 44. 44. रेसिंग वाले जेवढे क्वेश्चन आन्सर आहेत तेवढे सगळे लिहून काढा. चला पटकन. देवांग, माईक ऑफ ठेवायचा आहे. मी जेवढा वेळ बोलते तुझा माईक ऑन आहे. इट कॉज डिस्टर्बन्स. पुट ऑफ युअर माईक. चला सगळ्यांनी रेसिंग वाले क्वेश्चन आन्सर लिहून काढा. सेकंड स्टँडर्ड समजलाय काय करायचं आहे? टीचर ते 3 एव्हरीथिंग.
हा सगळे 4 दे आर 4 दे आर 4 ओके. टीचर फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट स्टँडर्ड झालंय सगळ्यांचं कम्प्लीट. चला नेक्स्ट बघा काय आहे तुम्हाला. आता आपण 10 टीचर नंबर. येस. हे वाले का क्वेश्चन आन्सर लिहायचे. वरचे जी शर्यत दाखवलेली आहे ते. हा वरचे. हा ते. हे हा ओके टीचर. टीचर नोटबुक मध्ये ना. येस. रिद्धी, ममता, आराध्या, यश, पे अटेन्शन. आता इथे तुम्हाला काय सांगितलंय. राईट द नंबर. चला आपण बोर्डवर लिहूया. मी तुम्हाला बोर्डवर लिहून देते. माझ्यासोबत लिहा. चला फर्स्ट स्टँडर्ड क्वेश्चन लिहा. पहिल्यांदा क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहून झाला की इथे सुरुवात करा. चला किती नंबर लिहिणार तुम्ही. 1 to 10. झालं की सांगायचंय मला. लिहिताय ना सगळे. रिद्धी, आराध्या, यश, ममता. माईक ऑन करून सांगा. यस टीचर. हा यस टीचर. यस टीचर. Teacher, Aradhya is complete. It is completed. यश आणि ममताचं झालंय का लिहून. Yes, teacher. हा Yes, teacher. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन 2. राईट. माईक बंद ठेवा.
1 to 10 numbers in माईक बंद ठेवा सगळ्यांनी. रिव्हर्स ऑर्डर. आता रिव्हर्स ऑर्डर मध्ये नंबर लिहायचे आहेत. कसा लिहिणार? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Okay? 10, 1. चला पटकन करा. आता उलट नंबर लिहायचे आहेत तुम्हाला. 1 to 10 नंबर इन रिव्हर्स ऑर्डर. Teacher, it is completed. Okay. डन. डन झालंय सगळ्यांचा? आवाज Teacher, येतोय का Aisha माझा? complete. ओके. फर्स्ट स्टँडर्ड हॅव यू कम्प्लीटेड? जिज्ञासा completed. माझा आवाज येतोय जिज्ञासा क्लिअर? Yes, ma'am. ओके. नाव फर्स्ट स्टँडर्ड टेक द करेक्ट नंबर इन राईट सो दॅट द सम ऑफ द नंबर इज 10. आता प्रत्येक बॉक्स मध्ये तुम्हाला बरोबर नंबर लिहायचा आहे जेणेकरून जी बेरीज आहे ती 10 येणार आहे. चला स्क्रीनशॉट घ्या याचा. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. Is it second standard one? नो, ओनली फर्स्ट स्टँडर्ड. चला टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. फर्स्ट स्टँडर्ड यश, आराध्या, रिद्धी. टीचर माझा बुक आहे. ओके, बुक आहे त्यांनी नका घेऊ. ममता, ममता तू घ्यायचा आहे. ओके. ज्यांचं बुक नाही त्यांनी घ्या पटकन आणि झाल्यावर सांगा मला. ममता डन. रिद्धी यू हॅव युअर बुक.
झालंय का? स्क्रीनशॉट घ्यायचा आहे की झालाय? रिद्धी आवाज येतोय का माझा? Yes, teacher. Why these students are not replying? I don't know. Second standard, pay attention. बघा आता इथे काय दिलंय तुम्हाला? एक ट्रेन आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आन्सर द्यायचा आहे. ओके. इन विच कॅरियज इज द पिकॉक? पिकॉक कोणत्या कॅरियज मध्ये आहे? आयशा, आयशा, Yes, teacher. इन विच कॅरियज इज द पिकॉक? Yes, teacher. चला कोण सांगणार? इन विच कॅरियज इज द पिकॉक? पिकॉक कोणत्या कॅरियज मध्ये आहे? Three. थ्री की थर्ड? Three. थ्री की थर्ड? हा Third. हा, ऑर्डिनल आणि कार्डिनलचा फरक ठेवा इथे. हु इज इन द फर्स्ट कोच? फर्स्ट कोच मध्ये कोण आहे? सांगा डायरेक्ट, सांगा सगळ्यांनी. माऊस. इन ओके. इन विच बोगी इज द रॅबिट? इन विच बोगी इज द रॅबिट? Second standard. बोगी. सेकंड बोगी. तुम्ही फक्त नंबर सांगा. नंबर सांगा फक्त. हु इज इन द सेवेंथ वॅगन? सेवेंथ वॅगन मध्ये कोण आहे? Elephant. Kitty. Kitty. किटी. कॅट इज देअर. Cat. It's a cat or it's a tiger? Kitty. I think it's a tiger. See how they have shown. I think it's a tiger. Okay. It's kitty. किटी येल्लो कलरची नसती दाखवली. बघा कशा प्रकारे दाखवलंय. त्याच्यावर मार्किंग पण आहे. ओके. लेट इट बी. किटी लिहा किंवा टायगर लिहा. देन ॲट विच प्लेस इज द लायन्स कोच? लायनचा कोच कोणत्या प्लेसवर आहे? 1, 2, 3, 4. 6. 4. फोर्थ. फोर्थ. 1, 2, 3, 4 लॉयनचा. ॲट विच प्लेस इज द कोच नेक्स्ट टू दॅट ऑफ ॲनिमल? ॲनिमलच्या सॉरी कॅमलच्या नंतर कोणाचा कोच आहे? एलिफंटचा. एलिफंटचा कोच कितव्या नंबरवर आहे सांगा मला? 6. 7. 6. सिक्स्थ. इंजिन नका पकडू. डोंट काउंट इंजिन. सिक्स्थ. हा. व्हॉट इज द ऑर्डिनल नंबर ऑफ द कॅरियज बिफोर द एलिफंट्स कॅरेज? एलिफंट्सच्या कॅरियजच्या पुढचं कॅरियज किती नंबरवर आहे? 5. 6. ऑर्डिनल नंबर विचारलाय. ऑर्डिनल. फिफ्थ. ओके. चला मग हे लिहायला सुरुवात करा. आन्सर्स मी एकदा परत तुम्हाला सांगते. लिहून घ्या एकदा. येस नोटबुक. इन विच कॅरियज इज द पिकॉक? थर्ड. लिहा तिथे पटकन, मग तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायला सोपं जाईल. चला. थर्ड. थ्री आणि RD लिहा. थर्ड. सेकंड क्वेश्चन सांगा. मी थर्ड क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन लिहिलाय. ओके. मी सगळे सांगते. वेट. सगळ्यांनी लिहा. मी सगळे सांगते. इन विच कॅरियज इज द पिकॉक? थर्ड. येस.
आयशाची मॅथमॅटिक्सची बुक संपली आहे. ओके, यू कॅन राईट इट एल्सवेअर. तू कोणत्या तरी दुसऱ्या बुकमध्ये लिही आयशा, कारण इथे कॅल्क्युलेशन नाही आपल्याला. सरळ इंग्लिशच्या वगैरे बुकमध्ये पण तू लिहू शकतेस. ओके. ओके टीचर. बघा, पहिल्याचं असणार आहे थर्ड. 3 लिहा आणि वरती RD लिहा. जसं आपण इथे 5th लिहिलंय ना इथे, तसं 3 आणि RD लिहा. नेक्स्ट आहे, हु इज इन द फर्स्ट कोच? माऊस. In which bogie is the rabbit? Second. Who is in the 7th wagon? सेकंड माऊस. Second चा mouse. MOUSE. MOUS. थर्ड चा आहे सेकंड. 2 आणि वरती ND. सेकंड. आता 7th वॅगन मध्ये कॅट आहे की टायगर आहे ते तुम्ही डिसाइड करा. ज्याला जे दिसते त्याने ते लिहा. आय थिंक इट्स अ टायगर. ओके, इफ यू आर रायटिंग कॅट then it will be fine. सांगा परत. फर्स्ट आहे थर्ड. फर्स्टचा आन्सर आहे थर्ड. 3 आणि वरती RD. Who is in the first coach? Okay, I will write the answers. You all are getting confused. Make the answers तुम्हाला लिहून देते बोर्डवर, so that you can write them. पटकन पहिल्यांदा ते बुक मध्ये लिहून घ्या आणि नंतर तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. वेट वेट, मी लिहून देते सांगितलं सगळ्यांना. थांबा जरा. जस्ट अ सेकंड, मला इथे नोट डाऊन करू द्या, मग मी देते. टेक्स्टबुक मध्ये पहिल्यांदा लिहून घ्या हा आन्सर, आणि त्यानंतर पूर्ण क्वेश्चन आणि आन्सर तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे थर्ड. सेकंड माउस. थर्ड सेकंड. फोर्थ कॅट. फिफ्थ फोर्थ. सिक्स्थ सिक्स्थ. 7 5th. पटकन पटापट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहून घ्या त्या बॉक्सेस मध्ये, आणि नंतर क्वेश्चन आणि आन्सर सगळं नोटबुक मध्ये लिहायचं आहे. गोइंग टू आस्क द क्वेश्चन नाव. जर कंप्लीट झालं असेल तर डायरेक्टली तुमच्या नोटबुक सुरुवात करा. रफ करू हे आन्सर. येस टीचर. Teacher, it is completed. ओके रिद्धी. रायटिंग करा आणि झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये लिहा. फर्स्ट स्टँडर्ड कोणाकोणाचा कंप्लीट झालाय? रिद्धी ओनली? आराध्या ऑल्सो? ओके, चला. Teacher, yes, complete. ओके. मी एक एक करून तुम्हाला माईक चालू करायला सांगते, तुम्ही मला आन्सर सांगा. ओके. ओके, रिद्धी पुट ऑन युअर माईक. असं सांगायचं.
Now what you have written, tell me, like 9 plus 1 is equal to 10 अशा प्रकारे सांगायचं आहे. 9 plus 1 equal to 10. 1 plus 9 equal to 10. 6 plus 4 equal to 10. 8 plus 2 equal to 10. 2 plus 8 equal to 10. 5 plus 5 equal to 10. 10 plus 3 equal to 10. 3 plus 7 equal to 10. 4 plus 6 equal to 10. Very good, very nice. Aradhya, Yes, teacher. tell me what you have written. 9 minus 10. मायनस नाही बेटा, प्लस आहे तो. 9 plus 10. 9 plus 1 is equal to 10. 9 minus 9 plus 1. सोडून plus 1 equal to 10. 1 minus प्लस आहे प्लस. plus 5 is equal to 10. 6 plus 4 is equal to 10. 4 plus 6 8. Okay, is equal to 10. 3 minus 7 प्लस. is 3 plus 7 is equal to 10. 7 plus 3 is equal to 10. 5 minus 5 plus 5 is equal to 10. 2 minus 8 प्लस. plus is equal to 8 plus 2 is equal to 10. 6 plus 4 is equal to 10. ओके, गुड. यश, 9 plus 1 equal to 10. 4 plus 6 equal to 10. 3 plus equal 3 7 plus. equal to 12. 7 plus 3 equal to 10. 5 plus 5 equal to 10. 2 plus 8 equal to 10. 8 plus 2 equal to 10. 6 plus 4 equal to 10. 1 plus 9 equal to 10. ओके. ममता, ममता तुझं झालंय का? No, teacher. ओके. ओके, फर्स्ट स्टँडर्ड. आता आपण शिकणार आहोत टेन्स अँड युनिट्स. आतापर्यंत आपण युनिट मध्ये नंबर लिहित होतो, ज्याला एकक म्हटलं जातं. आज आपण टेन्स पण शिकणार आहोत. टेन्स, ज्याला आपण दशक असं म्हणतो. बघा, लेट अस पुट 10 युनिट्स टुगेदर. सी, जेव्हा आपण 10 कोणत्या तरी गोष्टी आहेत, आपण बीड्स घेऊया. हे 10 बीड्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 10 बीड्स आहेत का बघा, काउंट करा सगळ्यांनी. पटकन काउंट करा. केले? माईक ऑन करून सांगा. यश, रिद्धी, आराध्या, ममता. 10 आहेत ना. आता या 10 मण्यांची आपल्याला एक माळ बनवायची आहे. ओके,
पण हे काय आहेत? युनिट आहेत, एक एकटे आहेत ना. हा मणी एकटा आहे, हा हा हा, हे सगळे एक एकटे मणी आहेत. बरोबर, एक एकटे आहेत ते बीड्स. मग आपण आता त्यांची माळ बनवूया. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण काय केलं? त्यांची माळ बनवली आणि या माळेत ते सगळे मणी एकत्र आले. बरोबर, अशा प्रकारे 10 युनिट्स टुगेदर मेक 110. मग हे या पूर्णपणे या एकत्रित या गोष्टीला आपण काय म्हणायचं माहितीये? 110. अंडरस्टूड? अंडरस्टूड? Yes. Yes, teacher. ओके, एक दशक, 110. ममता, तुझं मॅथ्स इंग्लिश मधून आहे की मराठीतून आहे? ममता, इंग्लिश मध्यातून. इंग्लिश मधूनच आहे ना? ओके, फाईन. बघा, मग ह्याला आपण म्हणायचं आहे 110. लक्षात ठेवा, आता याच्या पुढे आपल्याला सगळे सम्स वगैरे असं सॉल्व्ह करायला लागणार आहेत. तुम्ही पाहिलं ना, तुम्ही सेकंड स्टँडर्डचे सम्स सुद्धा सॉल्व्ह केले. त्याच्यामध्ये आपण 110 210 असं लिहित होतं. आता हे बीड्स बघा, या चित्रात पहा, माळ आहे. ते किती आहेत? 110 ऑफ बीड. त्यानंतर 110 ऑफ मॅच स्टिक. मॅचिसच्या 10 काड्या एकत्र करून बांधल्या. मग त्या 10 काड्यांच्या एका जोडीला आपण काय म्हणायचं? 110 ऑफ मॅच स्टिक. गुलाबाची 10 फुलं एकत्र आहेत. एक एक असतं तर आपण बोललो असतो 10 युनिट, पण ती एकत्र आहेत ना, म्हणून त्याला म्हणायचं 110. 110 ऑफ शुगर केन. 110 means 110 and 0 units. चला लिहून घ्या. 110 म्हणजेच 10 याचा अर्थ होतो इज इक्वल टू 110 0 युनिट्स. चला, फर्स्ट स्टँडर्ड लिहून घ्या पटकन. आणि एक्झाम्पल साठी एक माळ ड्रॉ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. करा, माळ ड्रॉ करा एक, आणि अशा प्रकारे लिहून काढा मस्त. डन. फर्स्ट स्टँडर्ड रिद्धी, आराध्या, यश. येस, जिज्ञासा completed. ओके. आता सगळे बुक दाखवणार आहेत मला. जे झालंय त्यांनी सगळ्यांनी बुक दाखवायचं आता. ओके, चला, फर्स्ट स्टँडर्ड. ओके, फर्स्ट स्टँडर्ड टर्न एव्हरीवन. ममता, झालं लिहून? Yes, teacher. ओके, रिद्धी Yes, हॅज डन. yes, teacher. यश ऑल्सो. ममता, हॅव यू कम्प्लीटेड? No, teacher. ओके, लिही पटापट. हे जे मी स्क्रीनवर दाखवते ते लिहून घेतला? Yes, teacher. ममता, Teacher. येस और नो? ममता, आय एम आस्किंग टू यू. घेतलं teacher. ओके, गुड. चला, आता सगळ्यांनी मला बुक दाखवा. आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. रिद्धी, शो मी द बुक. ओके, येस, ओके, येस, गुड गुड.
Next, Aradhya. Aradhya, yes. Show me the book, Aradhya. Yes. Hmm. Okay, good. Mamta, Mamta तुझा बुक दाखव. Yes. Okay, good. बंद कर. Good. Yash. Yash, show me your book. Yes. Okay. Last. Okay, good. Second standard, Jignasa. Jignasa, show me the book. Yes, teacher. Okay. Yes, fine. Yes, yes, good. Next is Aisha. Completed, Aisha? Teacher, no teacher. Devang? Teacher, no. Devang? Laksh? No teacher. Okay. So we are going to stop over here. तुमचा बुक नेक्स्ट लेक्चरला तुम्ही पहिल्यांदा बुक शो करणार आहात. आय थिंक टुमॉरो विल बी हॅव्हिंग अवर लेक्चर. मॅथ्सचं लेक्चर असेल नसेल तरीही पहिल्यांदा तुम्ही सेकंड स्टँडर्ड एक्सक्लुडिंग जिज्ञासाने बुक दाखवलेला आहे. बाकीच्या सगळ्यांनी उद्या पहिल्यांदा मला बुक शो करायचा आहे विथ युअर होमवर्क. जो होमवर्क दिला जाईल त्याच्यासोबत आणि त्यानंतर आपण पुढे प्रोसीड करणार आहोत. ओके. टीचर, येस. माझं बुक झालं, नोटबुक नाही झाला. नोटबुक मध्येच लिहायचं आहे. आता झाला. ओके. चला, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय. बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय. See you.